तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आमच्याकडं 2-3 दिवस एवढा तुफान पाऊस पडला, अति मुसळधार पाऊस पडला आणि ते किती नुकसानी केल्या ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर पाऊस पडून 2-3 दिवस झाले, पण ओढ्यातून त्या साईडला इकडे तिकडे ये जा करण्यासाठी रस्ताच नव्हता, त्याच्यामुळे व्हिडिओ काही काढताच आले नाही। तर हे पहा, आता मी लगेच चालू आहे ओढ्याकडं आणि बऱ्याच नुकसान झाल्यात आणि सगळ्याच नुकसानी काय लोकांचे म्हणजे बांध फुटलेत काही काही ठिकाणी। तर ते प्रत्येक ठिकाणी जाऊन दाखवणं शक्य नाही, लांब लांब आहेत त्याच्यामुळं। तर जेवढ्या दाखवता येतील तेवढ्या मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो। तर मित्रांनो, ह्या पहा, ह्या भाताची रोपं आहेत नाही का, ह्या पूर्णपणे खेसून टाकल्यात पावसानं। ह्या पहा, एकदम पातळ होऊन गेल्यात आणि ह्या वावरामध्ये आमच्या वरून डोंगराचं पाणी थेट वावरामध्ये येतं ना, मग त्या उकळीनं डायरेक्ट ह्या पहा नुसता वासाराच तयार झाला आहे। ह्या पहा, डायरेक्ट पूर्णपणे असा उंच वाटा तयार झाला आहे आणि अजूनही वर जाऊन पाहू बरं कसं काही वरही बरेच जणांचं बांध धुवून गेलेत पावसानं। हे पहा, आता सध्या हा पाऊस कमी पडला आहे ना, त्याच्यामुळं मग आता ह्या ओढ्याला पूर कमी आहे। आता वर किती नुकसान झाले ना ते पण पाहू बरं वर जाऊन। त्या पहा, इथं हे रोप आहेत ना, ह्या एकदम पातळ होऊन गेल्या त्या पावसानं। ह्या पहा, वावराच बरेच आहेत का नाही अशी परिस्थिती तयार झाली। आता नाही म्हणलं तरी हे पाणी ओढ्याला नाही का, हे एकदम जास्त आहे अजून। आणि खाली जाऊन 4-5 ओळ आहेत ना, सगळे एकत्र जमत, त्याच्यामुळं खाली डायरेक्ट उतारा राहत नाही। मी पहा आता इथं दाखवतो किती पूर आला आहे ते। पहा, इथं एवढं पाणी आहे। हे पहा, इथं पहा, इथं पण बांध एक धुवून गेला आहे। एवढी नुकसान या पावसाची आणि इकडे वर अजून नुकसान झाल्यात, पण तिथपर्यंत का मी जात नाही। आणि त्या साईडला पण एक खराळ दाखवतो तुम्हाला, झूम करून दाखवतो। हे समोर तिथं पण एक मोठा खराळ आला आणि खाली वावर आहे भाताचा, तिथं खाली त्या भाताच्या वावरामध्ये डायरेक्ट आला आहे। ह्या साईडला पण आलेत, आता तिथपर्यंत काय जाणं शक्य नाही मला। चला अजून दुसरीकडे पाहू। ते पहा समोर मित्रांनो, तिथं पण एक मोठं वावर आहे, त्याची पण सांड डायरेक्ट या पावसानं धुवून गेले। तर डायरेक्ट पूर्ण अशी सांड ही धुवून गेले त्या वावराची। या पहा, त्या रोप पण ठेसून गेला आहे, एवढा पाऊस झाला। तर मित्रांनो, आता ना पाऊस कमी झाला आहे, पर 2 ते 3 दिवस एवढा पाऊस झाला मुसळधार, तर फार सांगायलाच नको। तर किती नुकसान केलं त्या पहा, समोर दिसतो एक हा बांध आहे वावराचा, तो पण धुवून गेला आहे। आणि बऱ्याच ठिकाणी असं ह्या नुकसान केल्यात पावसानं, काहींची घरं पडली, काहींचं हे बांध गेलं वावरांचं धुवून। तर आता ह्या पहा, मी पाण्यामधूनच चालू आहे आता, ह्या इथं नाही का वावरामधून चालू आहे, सांडीवरून अजून उतरणे नाही एवढा। तर आम्ही शेताकडे चालू आहे आता, आणि खाली बरीच पावसानं नुकसान केले ते तुम्हाला दाखवणार आहे। तर एकदम महापूर आला होता ह्या ओढ्याला। तर हा पाऊस म्हणजे डायरेक्ट डोंगरावरून वाहत येतो ना, त्याच्यामुळं मग जास्त पूर येतोय बा। आणि इकडे ह्या साईडला तर लईच पाणी खाली, आणि अक्षरशः म्हणजे इथं खाली त्या साईडला 2 झाडं दिसून द्या इथं हे समोरच। तर ह्या सांडीचं पाणी डायरेक्ट त्या वावरामध्ये जात होतं समोरच्या, आणि ते समोर रोपं दिसतात, ते रोपा तर डायरेक्ट दिसतच नव्हती, एवढा पूर आला होता। इथं आणि ह्या समोर दिसतं ना, ह्या बांधावरून पाणी कधी उलटत नाही, पण ह्या वर्षी डायरेक्ट पुरानं पाणी उलटून गेला इथं आणि खाली। हा पहा, इथं आणि खाली
ह्या पुरांडा दिसतोय तुम्हाला, हे पहा. ह्या इथं पार धुवून गेलाय, हे पहा. हे इथं धुवून गेलंय. त्या रस्त्यानं डायरेक्ट पाणी होतं, एवढा पूर आला होता. आता आज सकाळपासून आज उघडलाय पाऊस जरा. तर खाली गेल्यावर दाखवतो रस्त्याची काय अवस्था आहे. हे पहा इथंही पाणी जरा कमी झालं आहे. हे इथं नाही, हे पहा हे वावर होता, ह्या डायरेक्ट तुटून गेलाय. हे पहा डायरेक्ट मोठा नाला पडला इथं. एवढा महाग आहे पूर आला होता. तर इथं पहा मित्रांनो, हे पहा इथं कमी पाणी झालं ना. तर हे पहा इथपर्यंत पूर आला होता डायरेक्ट इथं. नाही हे दिसतंय, ह्या वरून ओढ्यानं वाहून आलेलं ह्या पुरांडा पहा इथपर्यंत आला होता पूर. हे दिसतच आहे, हे पहा हे एवढं वर पाणी आला होता ह्या साईडला. लय तुफान पाऊस झाला डायरेक्ट, जसं काय ढगपुटी झाली होती 2-3 दिवस. एवढा पाऊस झाला इकडं आमच्या भागामध्ये. तर ह्या पहा आता पुढं गेलो दाखवणार अशी किती खाली नुकसान झाले रस्त्याची ती. पहा आणि हा रस्ता जवळजवळ मे महिन्यामध्ये म्हणजे 2-1 महिन्यापूर्वी हा रस्ता लोकवर्गणीतून तयार केला होता JCBनं. 3 तास लागले होते एवढ्या इथं रस्त्याला. रस्ता नव्हता ना गाडी यायला. तर तो पण रस्ता हा पहा धुवून गेलाय कसा. फार वाट लावून टाकले रस्त्याची पावसानं. हा पहा हा रस्ता म्हणजे वाटतच नाही का इथं रस्ता असेल केला असेल म्हणून. हा हा ते एवढं केलं होतं इथपर्यंत वरून येईल होता. मी पहा खाली दाखवतो इथं त्या बांधाची सांडे इथं ही धुवून गेले, दगडं खाली वाहून गेले. तर इथं ही खाली केटी आहे. तर केटीची खाली काय अवस्था झाली ती पण दाखवणार आहे. चला जाऊ डायरेक्ट थेट तिकडे. तर हे पहा आता चालू केटीच्या खाली पाहायला. आजच पाऊस कसा उघडतोय, नाही तर पाऊस डायरेक्ट उघडायला तयारच नव्हता. जनावरही चारायला एकदम अवघड परिस्थिती निर्माण झाली होती त्या पावसामुळं. हे पहा इथानी एकदम रस्त्यानं पाणी वाहत आहे अजून. हे पहा इथानी धुवून गेलंय फार. हे काहीच बाकी नाही ह्या रस्त्याला. आता खाली पहा, खाली गेल्यावर दाखवणार ते. इथून असा हा रस्ता नाही असं सार कुठेवरून येतो आणि इकडं आमच्या धामणूंची वाडी दरेची वाडी म्हणून इथं दरेची वाडला जातो. तर इथं ह्या शासनानं मोऱ्या टाकून छोटासा पूल बांधला होता. तर तो पूल पार ह्या पहा मोऱ्या डायरेक्ट काहीच राहिलं नाही बाकी त्या मोऱ्यांचं. ह्या पहा ही केटी एक इथे आणि इथं ह्या मोऱ्या बसवलेल्या ह्या मोऱ्या वर झाल्या. त्या पहा ह्या 3 राहिल्यात बसून, ह्या 3 इथंच आहेत खालच्या साईडच्या 3. ह्या पहा आणि 2 मोऱ्या डायरेक्ट इकडे खाली जाऊन अटकल्यात समोर इकडे खाली अडवशेल्या त्या. तर एवढा पाऊस झाला इकडे. त्या साईडला पण एकदम रस्ता वाढत गेलाय ना, तो डायरेक्ट धुवून गेलाय. तो समोर दिसतोय. काहीच बाकी नाही त्या रस्त्याला. एवढा महाग आहे पाऊस झाला यावरती.
पावसामध्ये व्हिडिओ काढायला यायला म्हणजे इकडे मित्रांनो डायरेक्ट रस्ताच नव्हता, म्हणजे एवढा पूर आला होता ना. ते साईडनं आलो म्हणून, आता वरच्या साईडनं आलो म्हणून मला इथं रस्ता भेटला यायला. तर त्या दिवशी वरच्या साईडने मार्ग नव्हता पार यायला. तर शासनानं त्या रस्त्याची दखल घेतली पाहिजे, मोठा पूल बांधला पाहिजे असं म्हणणं आहे सगळ्यांचं. कारण यायला जायला रस्ताच नाही ते तुला बाकी आता तिथं एवढा पूर येतो इथं. डायरेक्ट इथपर्यंत पाणी येतं आहे डायरेक्ट पावसामध्ये. हे पूर आला होता त्या टायमाला बा, इथं दिसतच असेल ते बा, हे गाव होतं हे ठिकाणी तसा पुरांडा पडला आहे. हे इथं पुरांडा लागला आहे, हे गवत वाहून आलं आहे. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती जर आपण कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला. चला तर थांबूया मित्रांनो इथंच. धन्यवाद.